समोर केवळ एक सुवासिक उदबत्ती आणि काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा जळत होता. आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची ही तिसरी रात्र होती आणि प्राजक्ता एक कठीण साधना करत होती. आज 5 जुलै 2019ची मध्यरात्र होती. गुप्त नवरात्रीचे हे दिवस होते. तिने यूट्यूबवर पाहिलेल्या त्या रहस्यमय व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्य पूजेऐवजी मध्यरात्री करायची ही एक गुप्त साधना होती. व्हिडिओमधील त्या मांत्रिकाने दावा केला होता की गुप्त नवरात्रीत केल्या जाणाऱ्या या दशमहाविद्या साधनेने साक्षात मा छिन्नमस्ता आणि मा धूमावती अत्यंत वेगाने प्रसन्न होतात. त्या तांत्रिकाच्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवून प्राजक्ताने घराच्या कोपऱ्यातील त्या एकाकी खोलीत समोर स्मशानातून आणलेली काळी माती पसरलेली होती आणि त्यावर काळे तीळ टाकले होते. ती अत्यंत एकाग्रतेने डोळे बंद करून त्या व्हिडिओत दिलेला एक गूढ, उग्र आणि काहीसा विचित्र वाटणारा तांत्रिक मंत्र जपत होती. तिला वाटत होते की ही तिची देवी प्रती असलेली तीव्र भक्ती आहे, जी तिला साक्षात आदिशक्तीचे दर्शन घडवून आणेल. पण या गुप्त नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसांमध्ये योग्य गुरुच्या दीक्षेशिवाय आणि मनात चमत्काराचा लोभ ठेवून केलेली अशी अघोरी साधना किती भयंकर ठरू शकते याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. अचानक तिच्या उजव्या बाजूला असलेल्या खिडकीच्या काचेवर एक मंद, लयबद्ध टकटक असा आवाज झाला. तिचे डोळे खाडकन उघडले आणि भीतीची एक थंडगार लाट तिच्या पाठीच्या कण्यातून सरकन मेंदूपर्यंत गेली. डोंबिवलीच्या त्या जुन्या इमारतीमधील 3ऱ्या मजल्यावरील त्या खोलीची खिडकी पारदर्शक काचेची होती. प्राजक्ताने भीतीने थरथरत आपले तोंड वळवले आणि काचेच्या पलीकडे जे तिला दिसले त्याने तिचा श्वासच गुंठला गेला. खिडकीच्या पलीकडे 3ऱ्या मजल्याच्या हवेत लटकत एक काळ्याकुट्ट चेहऱ्याची विचित्र स्त्री उभी होती, जिचे डोळे पूर्णपणे पांढरे आणि जळजळीत होते. तिचे विस्कटलेले केस हवेत उडत नव्हते, तर जणू जिवंत सापांसारखे वळवळत होते. ती स्त्री एकटक पापणीही न लावता प्राजक्ताकडे बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक अमानुष हिंस्त्र हास्य पसरलेले होते. प्राजक्ताचे शरीर थरथरू लागले. तिला ओरडायचे होते, पण तिच्या गळ्यातून आवाजच फुटेना. तिला वाटले की तिची ही खडतर तांत्रिक साधना अखेर फळाला आली आणि साक्षात मा छिन्नमस्ता किंवा मा धूमावती तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला दर्शन देण्यासाठी या मध्यरात्री तिच्या दारी प्रकट झाल्या आहेत. श्रद्धेच्या अतिरेकात तिने भीतीने थरथरणाऱ्या हातांनीच मनोमन देवीला नमस्कार केला. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले, कारण यूट्यूबवरील त्या मांत्रिकाने सांगितले होते की देवीच्या उग्र रूपांचे दर्शन सुरुवातीला असेच भयानक आणि अंगावर काटा आणणारे असते. त्या काळ्या चेहऱ्याच्या आकृतीने खिडकीच्या काचेवर आपली लांब, टोकदार नखे घासून अत्यंत कर्कश आवाज करायला सुरुवात केली. जणू ती प्राजक्ताला आत येण्याची परवानगी मागत होती. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील पांढरे जळजळीत डोळे अचानक रक्तासारखे लाल झाले आणि ती अमानुषपणे हसू लागली. पण भीती आणि अंधश्रद्धेच्या एका अत्यंत धोकादायक जाळ्यात अडकलेल्या प्राजक्ताला अजूनही वाटत होते की ही साक्षात मा धूमावती किंवा मा छिन्नमस्ता हिचेच उग्र, अलौकिक रूप आहे. यूट्यूबवरील त्या ढोंगी मांत्रिकाने वारंवार सांगितले होते, देवी जेव्हा प्रकट होते तेव्हा ती तुमच्या भक्तीची आणि धैर्याची परीक्षा घेण्यासाठी अत्यंत भयानक रूप धारण करून येते. घाबरून पळून जाऊ नका, तिचे स्वागत करा. प्राजक्ताने आपल्या मनातील प्रचंड भीती दाबून ठेवली आणि श्रद्धेच्या भरात विचार केला की देवी स्वतः तिच्या घरात येण्यासाठी परवानगी मागत आहे. थरथरत्या पावलांनी ती खिडकीच्या दिशेने पुढे सरकली. तिच्या अंगातून भीतीची एक थंडगार लाट धावत होती, पण मनात दर्शनाचा अथांग मोह होता. तिने आपले थरथरणारे हात पुढे केले आणि खिडकीची कडी हळूच वर केली. खिडकीच्या काचेचा दरवाजा उघडताच बाहेरचा गोठवून टाकणारा आषाढ महिन्याचा गार वारा खोलीत घुसला आणि त्यासोबतच एक अत्यंत उग्र, कुजलेल्या मांसाचा आणि जळालेल्या प्रेतांचा वास संपूर्ण खोलीत पसरला. प्राजक्ताने हात जोडून डोळे बंद केले आणि मोठ्या आवाजात म्हणाली, या माते, माझ्या घरात तुमचे स्वागत आहे. ती आकृती हवेत तरंगत खिडकीतून थेट खोलीच्या आत आली. प्राजक्ताने जसे डोळे उघडले तसे तिला साक्षात मृत्यू समोर उभा असलेला दिसला. ती देवी नव्हती, तर एक अतृप्त आणि रक्तपिपासू पिशाच डाकीन होती. त्या दुष्ट शक्तीने आत येताच तिचे लांब, काळे कुट्ट नखे असलेले दोन्ही हात प्राजक्ताच्या गळ्याभोवती आवळले. प्राजक्ताचे शरीर हवेत 2 फूट वर उचलले गेले. तिचा श्वास कोंडला गेला आणि तिचे डोळे भीतीने विस्फारले. मृत्यू अगदी तिच्या डोळ्यांसमोर उभा होता. तिचा गळा दाबला जात होता आणि खोलीतील तो अंधार तिच्या चेतनेला गिळंकृत करत होता. तिच्या मेंदूतील ऑक्सिजन हळूहळू कमी होत गेला तसे तिच्या डोळ्यांसमोर एकामागून एक जुने प्रसंग तरळू लागले.
काळ वेगाने मागे सरकला. 2 महिन्यांपूर्वी डोंबिवलीच्या त्या गजबजलेल्या वस्तीतील घरात प्राजक्ता एका वेगळ्याच विवंचनेत होती. तिचा पती रमेश हा एका खाजगी कंपनीत साध्या हुद्द्यावर काम करायचा. अचानक कंपनीत झालेल्या मोठ्या लेऑफमुळे रमेशची नोकरी गेली होती, तर दुसरीकडे 7 वर्षांचा अर्णव सतत आजारी पडत होता. डॉक्टरांच्या फेऱ्या मारून आणि औषधांचे अवाढव्य बिल भरून प्राजक्ता पूर्णपणे खचली होती. ती मुळातच अत्यंत देवभोळी, सात्विक मनाची गृहिणी होती. रोज देवघरात दिवा लावून ती कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची. पण जेव्हा संकट चहूबाजूंनी घेरतात तेव्हा माणसाचे मन कमकुवत होते. ती मुळातच अत्यंत सात्विक मनाची गृहिणी होती. रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करणे, उंबरठ्याला हळदीचे लेपन करणे आणि देवघरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणे. टीव्हीवर आस्था आणि संस्कार चॅनलवर येणारे प्रत्येक प्रवचन ती अत्यंत श्रद्धेने ऐकायची. दर सोमवारी न चुकता सकाळी तांब्याभर पाणी घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जाणे, अत्यंत भक्तिभावाने 1 लोटा जल सर्व समस्यांचे हल या श्रद्धेने महादेवाला अभिषेक करणे, बेलपत्र वाहने हे तिने कधीच चुकवले नव्हते. गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत असो, संकष्टी चतुर्थीचा कडक उपवास असो की मोबाईलवर येणारे वेगवेगळे धार्मिक तोडगे आणि उपाय असोत, ती प्रत्येक गोष्ट देवाची मानून मनोभावे करायची. तिची भक्ती अगदी निष्पाप आणि साधी होती. घरामध्ये सुख शांती राहावी, पतीचे काम नीट चालावे आणि मुलगा अर्णव नेहमी निरोगी राहावा एवढीच तिची छोटीशी इच्छा असायची. देवावरचा तिचा विश्वास हा केवळ वरवरचा नव्हता, तर तो तिच्या जगण्याचा आधार होता. प्राजक्तासाठी देव ही कोणतीही अदृश्य गोष्ट नव्हती. ती देवाजवळ एका लहान मुलासारखा हट्ट करायची, सुखदुःखाच्या गोष्टी सांगायची. स्वयंपाक करताना पहिला घास देवाच्या नावाने बाजूला काढणे असो की रमेश कामावर निघताना त्याच्या कपाळाला देवघरातील अंगारा लावणे असो, तिच्या प्रत्येक कृतीमध्ये भक्ती ओतप्रोत भरलेली असायची. जेव्हा कधी अर्णवला साधा ताप यायचा तेव्हा डॉक्टरांच्या औषधासोबतच तिचा पहिला विश्वास देवघरातील अंगाऱ्यावर असायचा. ती अर्णवच्या कपाळाला तो अंगारा लावून तासनतास कुलदेवीचे स्तोत्र पठण करत बसायची. तिचा हा अढळ विश्वास पाहून अनेकदा रमेशही थक्क व्हायचा. तिची श्रद्धा इतकी पवित्र होती की तिला वाटायचे की जगात जसे तिचे मन प्रत्येकासाठी सात्विक आहे, तसेच टीव्ही आणि मोबाईलवर देवाच्या गोष्टी सांगणारे प्रत्येक जण सच्च्या मनाचे असतील. म्हणून ती यूट्यूबवरील व्हिडिओ बघून देवाचं करायची. छोटे मोठे टोटके करायची. ते टोटकेही खूप विचित्र असायचे. जसे की एखाद्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे व्यापार वृद्धीसाठी सोमवारी अशोकाची 11 पाने, मंगळवारी वडाची 11 पाने आणि रविवारी पिंपळाची 11 पाने गोळा करून ती स्वच्छ पुसून त्यावर केशरच्या गंधाने, बेलाच्या काडीने ह्रीम किंवा क्लीम सारखे बीजाक्षर लिहून जलप्रवाहात सोडणे किंवा आर्थिक भरभराटीसाठी शुक्रवारी पूजा करून घेऊन लोकांना प्रसाद आणि 1-1 रुपया वाटणे. इतकेच काय तर सोमवारी चौकोनी कागदात 2 पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करणे, ती उजव्या मुठीत धरून 108 वेळा मंत्र म्हणून पिंडीवर अर्पण करणे. असे कितीतरी साधे सोपे आणि शास्त्रोक्त तोडगे ती तिच्या वहीत लिहून ठेवायची आणि मनोभावे करायची. मित्रांनो, आजच्या या डिजिटल युगात अशी हजारो पुस्तके, विधी आणि तोडगे सांगणारे व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियावर सर्रास उपलब्ध असतात. चकचकीत आणि भडक थंबनेलच्या नादात अनेकदा सामान्य गृहिणी, तरुण पिढी किंवा संकटात सापडलेले गरजू लोक कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या गोष्टी फॉलो करू लागतात. इंटरनेटवर स्वतःला मोठे गुरु किंवा तांत्रिक म्हणून घेणारे अनेक लोक केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी, चॅनलचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी अर्धवट किंवा चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे फायदा कमी पण नुकसान होण्याचीच भीती असते. सुदैवाने प्राजक्ताच्या बाबतीत तिच्या अंतर्मनातील निस्वार्थी भक्ती खूप मोठी होती. तिची श्रद्धा निखळ आणि सात्विक होती. म्हणूनच तिला साक्षात आदिशक्तीच्या दैवी ऊर्जेचे रक्षण लाभले असावे. कारण एवढ्या चुकीच्या गोष्टी करून सुद्धा तिला कोणताही मोठा शारीरिक किंवा मानसिक त्रास कधीही झाला नाही. पण तिला हे कोण सांगेल? तिला तर मनातून सतत असेच वाटायचे की देवाची आपल्यावर अजिबात कृपा नाही. रमेशची गेलेली नोकरी, मुलाचे सततचे आजारपण आणि घरात असणारी पैशांची चणचण पाहून ती स्वतःलाच दोष देत बसायची. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण घर शांत असायचे तेव्हा ती देवघरासमोर बसून मुसमुसून रडायची. तिच्या मनात एकच विचारचक्र सुरू असायचे की आपण आपल्या गतजन्माच्या कोणत्या तरी भयंकर पापामुळेच आज हे सगळं सहन करतोय. माझ्या हातून मागच्या जन्मी असं काय पाप झालं असेल ज्याची शिक्षा आज माझ्या निष्पाप मुलाला आणि पतीला मिळते? हा प्रश्न तिला आतून पोखरत होता. याच अपराधीपणाच्या भावनेमुळे ती अधिकच हताश झाली होती. जेव्हा माणसाला वाटते की त्याचे स्वतःचे नशीब आणि जुने कर्मच त्याच्या विनाशाचे कारण बनले आहे, तेव्हा तो देवाचा कोणताही अगदी अघोरी मार्ग अवलंबवायलाही मागे पुढे पाहत नाही. प्राजक्ताचेही नेमके तेच झाले. स्वतःच्या नशिबाला बदलण्याच्या आणि गतजन्माचे ते तथाकथित पाप धुवून काढण्याच्या याच अतिरेकी विचारामुळे ती त्या यूट्यूबवरील मांत्रिकाच्या भयंकर जाळ्यात ओढली गेली होती. तो आषाढ महिन्याचा सुरुवातीचा काळ होता.
बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि घरात अर्णव तापाने फणफणून झोपला होता. रमेश नेहमीप्रमाणे नोकरीच्या चिंतेत डोक्याला हात लावून बसले होते. प्राजक्ताने स्वयंपाकघर आवरले, रमेशला जेवण दिले आणि शेवटी हताश होऊन ती स्वतः अर्णवच्या शेजारी येऊन बसली. तिने अर्णवच्या कपाळावर हात ठेवला. त्याचा ताप अजूनही उतरला नव्हता. डॉक्टरांची औषधे देऊनही काहीच फरक पडत नव्हता. तिच्या मनात पुन्हा तोच विचार आला, माझ्याच नशिबात हे सगळे दुःख का? तिने डोळे पुसले आणि मन थोडे हलके करण्यासाठी मोबाईल घेतला. तिने यूट्यूबचे ॲप उघडले आणि ती स्क्रीन स्क्रोल करू लागली. काही वेळ गाणी आणि धार्मिक प्रवचने पाहिल्यानंतर अचानक तिच्या स्क्रीनवर एक थंबनेल चमकले. ते थंबनेल सामान्य नव्हते. त्याचा रंग भडक लाल आणि गडद काळा होता, ज्याच्या आजूबाजूला जळत्या चितेचे आणि एका तांत्रिकाचे चित्र होते. त्यावर अगदी ठळक आणि मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले होते, गुप्त नवरात्रीची ही रात्रीची साधना केली तर मिळेल सर्व काही. देवी प्रत्यक्ष दर्शन देऊन तुमची तिजोरी पैशांनी भरेल. तिचे कमकुवत आणि हताश झालेले मन या शब्दांना भुलले. तिने लगेच त्या व्हिडिओवर क्लिक केले. व्हिडिओ सुरू होताच स्क्रीनवर गळ्यात मोठ्या रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर लाल भडक टिळा आणि अंगावर काळी वस्त्रे परिधान केलेला एक मांत्रिक बसलेला दिसला. त्याच्या पाठीमागे दशमहाविद्यांमधील मा छिन्नमस्ता आणि मा धुमावतीचे भयानक फोटो लावलेले होते. तो मांत्रिक अत्यंत जड, संमोहन करणाऱ्या आवाजात बोलू लागला, मित्रांनो, जर तुमचे नशीब साथ देत नसेल, घरात सतत आजारपण असेल आणि गरिबीने तुम्हाला घेरले असेल, तर समजून जा की हे तुमच्या पूर्वजन्माच्या कर्मांची फळं आहेत. पण घाबरू नका. आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीत अशा शक्ती जागृत होतात ज्या तुमच्या नशिबाची रेषा एका रात्रीत बदलू शकतात. मी सांगतोय ती साधना गुप्त नवरात्रीमध्ये करा. तुम्हाला कोणत्याही गुरुची गरज नाही. माझा हा व्हिडिओच तुमचा गुरु आहे. मध्यरात्री ठीक 12 वाजता घरात एकाकी खोलीत बसा. जवळच्या स्मशानातून गुपचूप काळी माती आणून ती जमिनीवर पसरवा. त्यावर काळे तीळ टाका. काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि हा मंत्र जपा. सुरुवातीला खिडकीवर दारावर आवाज होतील, विचित्र भास होतील, पण साक्षात देवी तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेली असेल. म्हणून घाबरून पळून जाऊ नका. उलट खिडकी उघडून तिचे स्वागत करा. जर तुम्ही धीर धरलात तर तुमचे नशीब नक्की पालटेल. प्राजक्ताने तो व्हिडिओ एकाग्रतेने पूर्ण पाहिला. तिच्या निष्पाप साध्या मनाला वाटले की देवाकडूनच तिला संकटातून सुटण्याचा हा मार्ग मिळाला आहे. तिने विचार केला की तिच्या कुटुंबाचे दुःख दूर करण्यासाठी जर देवी तिची परीक्षा घेणार असेल तर ती ही कठीण परीक्षा द्यायला तयार आहे. तिने त्या डिजिटल जगातील कपट आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी रचलेला तो भयंकर सापळा ओळखलाच नाही. तिने मनोमन ठरवले की ती ही साधना करणारच आणि नेमके या एका किस्स्यामुळेच तिच्या आयुष्यातील त्या भयानक प्रकरणाची खरी सुरुवात झाली होती. त्या मांत्रिकाच्या व्हिडिओमध्ये प्राजक्ताच्या मनावर एवढे गारूड केले गेले की तिने दुसऱ्याच क्षणापासून त्या कठीण विधीच्या तयारीला सुरुवात केली. आषाढ गुप्त नवरात्रीचा काळ सुरू झाला होता. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तिला सर्वात आधी सर्वात कठीण गोष्ट आणायची होती. ती म्हणजे स्मशानातील काळी माती. डोंबिवलीच्या त्या गजबजलेल्या वस्तीजवळील एका जुन्या निर्जन स्मशानभूमीचा रस्ता तिला ठाऊक होता. दुपारी जेव्हा रमेश बाहेर गेले होते आणि अर्णव झोपला होता, तेव्हा प्राजक्ताने एक जुनी काळी पिशवी हातात घेतली. मनात भीतीचे काहूर माजले होते. पावले थरथरत होती. तरीही सर्व संकट टळतील या आशेने तिने स्मशानात पाऊल ठेवले. रखरखत्या दुपारी तिथली शांतता अंगावर काटा आणणारी होती. कोणाचेही लक्ष नाही हे पाहून तिने एका जुन्या झाडाखालची काळी माती गुपचूप पिशवीत भरली. घरगाठेपर्यंत तिच्या छातीची धडधड थांबत नव्हती. त्यानंतर तिने इतर साहित्याची जुळवाजुळव केली. बाजारातून तिने काळ्या तिळाच्या तेलाची बाटली आणि अस्सल काळे तीळ विकत आणले. घरी आल्यावर तिने ती माती आणि इतर साहित्य घरातील एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या छोट्या खोलीत लपवून ठेवले, जिथे रमेश किंवा अर्णव फारसे जात नसत. पण झाले भलतेच. मागील 5 ते 6 महिन्यापासून या संकटाची मालिकाच सुरू झाली होती. रमेशच्या नोकरीवर टांगती तलवार तर होतीच, पण घरखर्च आणि अर्णवच्या औषधोपचारासाठी रमेशने तेथील एका स्थानिक आणि अत्यंत क्रूर सावकाराकडून मोठे कर्ज म्हणजेच वैयक्तिक लोन घेतले होते. तो सावकार व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी अतिशय बदनाम होता. प्राजक्ताने सारे सामान नीट ठेवले आणि ती मुख्य हॉलमध्ये बसली होती. रमेश अजूनही घरी आले नव्हते. त्याच वेळी एक धिप्पाड सावकार आणि त्याचे 2 गुंड थेट प्राजक्ताच्या दारात येऊन उभे राहिले. त्यांनी दारावर लाथा मारून घर डोक्यावर घेतले. प्राजक्ता भीतीने थरथरत बाहेर आली. तेव्हा त्या सावकाराने संपूर्ण इमारतीतील शेजाऱ्यांसमोर प्राजक्ताची आणि तिच्या कुटुंबाची लायकी काढायला सुरुवात केली. तो अश्लील भाषेत ओरडला, तुझ्या नवऱ्याला सांग, उद्याच्या उद्या व्याजाचे पैसे मिळाले नाहीत तर घरात घुसून सामान जप्त करेन, तेही अगदी अंगावरच्या कपड्यासकट, आणि तुम्हा दोघांना रस्त्यावर नागडं करून उभं करेन. शेजारचे लोक खिडक्यांमधून आणि दारातून ही नाचक्की उघड्या डोळ्यांनी पाहत होते. प्राजक्ताचे डोळे अपमानाने आणि रडण्याने लाल झाले होते. तिच्या आयुष्यात एवढी मोठी मानहानी कधीच झाली नव्हती.
त्याच रात्री अर्णवचा ताप अचानक पुन्हा 104 अंशाच्या पार गेला. तो तापाच्या भरात विचित्र बरळू लागला आणि त्याचे ते शरीर थरथरू लागले. रमेश हताश होऊन डोक्याला हात लावून कोपऱ्यात बसले होते. त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. एका पुरुषासाठी यापेक्षा मोठी नामुष्की दुसरी कोणती असू शकते की डोळ्यांदेखत आपल्या पत्नीची वेशीवर अब्रू काढली जाते आणि पोटचा गोळा तापाने फणफणून मरणाच्या दारात उभा आहे, पण खिशात दमडी नसल्याने तो हतबल आहे. रमेशच्या डोळ्यातून पश्चातापाचे आणि पराभवाचे अश्रू वाहू लागले. प्राजक्ता अर्णवच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत असताना रमेश अत्यंत संथ पावलांनी पलंगावरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक सुन्न शांतता पसरली होती. त्याने अत्यंत हताश नजरेने एकदा अर्णवकडे आणि नंतर प्राजक्ताकडे पाहिले, जणू ते त्यांना शेवटचे पाहत होते. प्राजक्ताचे लक्ष अर्णवकडे आहे हे पाहून रमेश गपचूप घराचा मुख्य दरवाजा उघडून बाहेर पडले. बाहेर आषाढ महिन्याचा मुसळधार पाऊस कोसळत होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. रमेश पायऱ्या उतरून इमारतीच्या गच्चीच्या दिशेने धावले. त्यांच्या डोक्यात फक्त सावकाराच्या त्या अश्लील शिव्या आणि स्वतःचे अपयश घुमत होते. मी जिवंत राहून तरी काय करू? माझ्या हसण्याने माझ्या कुटुंबाला फक्त दुःखच मिळत आहे. मी गेल्यावर विमा किंवा कुठून तरी यांना पैसे मिळतील, या आत्मघातकी विचाराने त्यांना ग्रासले होते. ते टेरेसच्या कठड्यावर उभे राहिले. खाली अथांग काळोख आणि मृत्यू दिसत होता. त्यांनी डोळे बंद केले आणि खाली उडी मारणार इतक्यात मागून एका हाताने त्यांच्या शर्टाची कॉलर अत्यंत ताकदीने मागे खेचली. ते मागे फिरले तर समोर प्राजक्ता उभी होती. पावसात पूर्ण भिजलेली. तिच्या डोळ्यात भीती, राग आणि अथांग प्रेम एकत्र दिसत होते. अर्णवला पाणी पाजायला उठली तेव्हा रमेश घरात नाहीत हे पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला होता आणि थेट वर धावली होती. हे काय करत होतात तुम्ही? प्राजक्ताचा आवाज पावसातही कडाळला. रमेश जमिनीवर कोसळले आणि लहान मुलासारखे प्राजक्ताच्या पायाला धरून रडू लागले. प्राजक्ता, मला माफ कर. मी एक अपयशी नवरा आणि अपयशी बाप आहे. मी तुमचं रक्षण नाही करू शकलो. त्या सावकाराने सगळ्यांसमोर तुमची इज्जत काढली आणि मी काहीही करू शकलो नाही. माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. मला मरू दे. प्राजक्ताने तात्काळ रमेशला जवळ केले. त्याचे डोळे आपल्या छातीशी लावले आणि ती स्वतः ढसाढसा रडू लागली. असं कसं बोलता तुम्ही? कर्ज आज आहे उद्या नसेल, नोकरीसुद्धा पुन्हा मिळेल, पण तुम्हीच नसाल तर मी आणि अर्णव कोणाच्या जीवावर जगणार? तुम्ही आमचा कणा आहात. तुम्ही हरलात तर आम्ही जिवंतपणेच मरून जाऊ. तुमचं आयुष्य माझ्यासाठी लाख पटीने मोलाचं आहे. गरिबी मान्य आहे मला, पण तुमच्याशिवाय जगणं मान्य नाही. पावसाच्या पाण्याच्या धारांमध्ये त्या दोघांचे अश्रू मिसळून जात होते. प्राजक्ताने रमेशचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि ती म्हणाली, उठा. आपल्या अर्णवला आपली गरज आहे. आपण दोघं मिळून या संकटांचा सामना करू. माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. काहीतरी मार्ग नक्की निघेल. प्राजक्ताच्या या शब्दांनी रमेशच्या मृतप्राय झालेल्या मनामध्ये पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद झाली होती. ती त्यांना सावरून हळूहळू खाली घेऊन आली. पण चहूबाजूंनी येणाऱ्या या संकटांमुळे आणि रमेशला गमावण्याच्या या अत्यंत जवळून आलेल्या भीतीने प्राजक्ताचे मन आतून पूर्णपणे हादरले होते. नशिबाचा हा क्रूर खेळ बदलण्यासाठी आणि पती मुलाचे प्राण वाचवण्यासाठी तिने एक मनोमन अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. तिने मनाशी पक्का निश्चय केला की ती त्या यूट्यूबवरील मांत्रिकाने सांगितलेली ती गुप्त साधना करणारच. प्राजक्ताच्या निष्पाप आणि घाबरलेल्या मनाला वाटले की तिच्या या कठीण त्यागामुळे आणि साधनेमुळे देवी आई नक्कीच प्रसन्न होईल. रमेशचे नैराश्य दूर करेल, अर्णवला बरे करेल आणि त्या सावकाराच्या कचाट्यातून त्यांची मुक्तता करेल. पण तिला हे ठाऊक नव्हते की ती ज्या डिजिटल जगातील चक्रव्यूहात पाऊल टाकत होती तो एका भयंकर विनाशाचा सापळा होता. त्या मांत्रिकाच्या व्हिडिओने प्राजक्ताच्या बुद्धीवर आणि मनावर पूर्ण ताबा मिळवला होता. गुप्त नवरात्रीची ती पहिलीच रात्र होती. प्राजक्ताने रात्री रमेश आणि अर्णव झोपल्यानंतर त्या छोट्या खोलीत जाऊन गुपचूप तो व्हिडिओ पुन्हा लावला आणि पुढील विधी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितले होते अगदी त्याच स्टेप फॉलो करत तिने साधना पूर्ण केली. रात्रीचे साधारण 12:30 वाजले असतील. संपूर्ण इमारतीत अथांग शांतता पसरली होती. केवळ बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज येत होता. प्राजक्ता त्या खोलीत मोबाईलच्या प्रकाशात बसले असतानाच अचानक खोलीच्या एका कोपऱ्यातून पाण्याचा थेंब टपकल्यासारखा आवाज आला. तिने मोबाईलचा फ्लॅश तिकडे वळवला तर छताला कुठेही गळती नव्हती, पण जमिनीवर पाण्याचा नाही तर एक काळ्या चिकट द्रव्याचा थेंब पडला होता. तिने घाबरून तो दिवा मालवला आणि रमेश झोपलेल्या मुख्य बेडरूमकडे ती गेली. अंगावर पांघरून ओढत देवीला मनात आठवून तिने वंदन केले. पण खरा थरार तिथे तिची वाट पाहत होता. तिला जाणवले की तेथील हवा गोठवून टाकेल इतकी थंड झाली आहे. पलंगावर रमेश आणि अर्णव गाढ झोपले होते.
अचानक छताच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून कोणाचा तरी जड धापा टाकल्यासारखा श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला. प्राजक्ताचे शरीर भीतीने ताठरले. तिने वर पाहिले तर छतावर एक अवाढव्य मानवी आकाराची काळीकुट्ट सावली पालथी पडली होती आणि तिचे लांब जळजळीत पांढरे डोळे थेट प्राजक्ताकडे रोखलेले होते. प्राजक्ताने भीतीने तात्काळ डोळे बंद करून घेतले आणि ती तोंडावर पांघरून घेऊन थरथरू लागली. तिला वाटले की हा तिचा भास आहे, देवी तिच्या धैर्याची परीक्षा घेत आहे. पण काही क्षणातच तिच्या पांघरुणावरून कोणाची तरी लांब हाडांची नखे असलेली थंडगार बोटे फिरू लागली. प्राजक्ताचा गळा भीतीने सुकला. ती मनातल्या मनात कुलदेवीचे नाव जपत राहिली. पहाटेच्या 4 वाजेपर्यंत ती एका इंचानेही हालू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आळत झटकून प्राजक्ता उठली तेव्हा रात्रीच्या त्या भयानक अनुभवाने ती आतून पूर्णपणे हादरली होती. स्वतःला सावरत ती देवघर स्वच्छ करण्यासाठी मुख्य हॉलमध्ये आली. तिने नेहमीप्रमाणे देव्हाऱ्यासमोरील समई उचलण्यासाठी खाली वाकून पाहिले आणि तिचा श्वास तिथेच रोखला गेला. देव्हाराच्या अगदी खालच्या लाकडी उंबरठ्यावर आणि जमिनीवर लाल भडक कुंकू अस्ताव्यस्त पडले होते. पण ते कुंकू सुके नव्हते, ते ओले होते. जणू रक्ताच्या थेंबांमध्ये कुंकू कालवून कोणीतरी तिथे फेकले होते. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे त्या कुंकवाच्या ढिगाऱ्या शेजारीच कोंबडीची 3 काळी पिसे आणि एक जळालेले लहान हाड पडलेले होते. प्राजक्ताचे पाय कापायला लागले. तिच्या घरात कुंकू आणि अशा तांत्रिक वस्तू देव्हाऱ्याखाली कोणी आणल्या? रमेश तर देवघराला हातही लावत नव्हते. प्राजक्ताच्या साध्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या मनाने यावर एकच तर्क लावला. यूट्यूबवरील त्या मांत्रिकाने सांगितले होते की साधना योग्य मार्गाने सुरू असली की देवी घरात स्वतःचे अस्तित्व दाखवू लागते. प्राजक्ताला वाटले की देव्हाऱ्याखाली पडलेले हे कुंकू म्हणजे साक्षात देवीने दिलेला शुभ संकेत आहे. तिला हे समजलेच नाही की स्मशानातून आणून लपवलेली ती काळी माती आणि मनात धरलेला अघोरी मोहाचा विचार यामुळे घरात सात्विक देवता नाही तर स्मशानातील एक अत्यंत नीच, अतृप्त आणि तामसिक दुष्ट शक्ती आधीच प्रवेश करून बसली होती, जी देव्हाऱ्याची पवित्रता भ्रष्ट करत होती. नशिबाचा क्रूर खेळाने देवावरचा तिचा तो पराकोटीचा विश्वास आता एक अत्यंत भयानक वळणावर येऊन पोहोचला होता. त्या कुंकवाचा तो अघोरी संकेत पाहून तिने मनात पक्का निश्चय केला की साधना सुरू ठेवायची. गुप्त नवरात्रीचा तो दुसरा दिवसही तणावात आणि चिंतेत सरला. आदल्या दिवशी दुपारच्या वेळी सावकाराने दारात येऊन केलेल्या त्या भयानक अपमानामुळे प्राजक्ताचे मन पूर्णपणे खिन्न झाले होते. तर रमेश टेरेसवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करून आल्यापासून एका शब्दानेही बोलत नव्हते. त्यांच्या घरात साचलेल्या या अथांग दुःखाला आणि नैराश्याला प्राजक्ता तिची भक्ती तीव्र करून उत्तर देऊ पाहत होती. तिने विचार केला की सकाळी देव्हाऱ्याखाली सापडलेले ते ओले कुंकू म्हणजे देवीने दिलेला पहिला संकेत होता. आता दुसऱ्या रात्री ती अधिक धीराने आणि पूर्ण निष्ठेने त्या मांत्रिकाचा मंत्र जपणं सुरू ठेवणार होती. तिचे भाबडे मन अजूनही त्या काळ्या काळोखाला दैवी प्रचिती समजण्याची घोडचूक करत होते. अखेर गुप्त नवरात्रीची ती दुसरी रात्र उजाडली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा वेग वाढला होता. विजांच्या लखलकाटाने अख्खे आकाश प्रकाशित होऊन निघत होते. रात्रीचे ठीक 12 वाजले होते. साधनेची वेळ जवळ येत होती. प्राजक्ता बेडवर रमेश आणि अर्णवच्या मधोमध झोपली होती, पण तिचे डोळे छताकडे उघडेच होते. अचानक संपूर्ण घरात एक अतिशय सुंदर, मंद आणि अलौकिक असा चंदनाचा सुगंध पसरला. त्या सुवासाने प्राजक्ताच्या मनातील भीती एका क्षणात पळून गेली. तिला वाटले, ही तर साक्षात जगदंबेच्या अस्तित्वाची नांदी आहे. देवी आई माझ्या घरात आली आहे. आणि तिने साधना सुरू केली. तिने बेडवरून उठून हळूच त्या कोपऱ्यातील छोट्या खोलीत प्रवेश केला. खोलीत तोच संमिश्र सुवास आणि उग्रवास हवेत पसरला होता. प्राजक्ताने शांतपणे जमिनीवर पसरलेल्या त्या स्मशानाच्या मातीसमोर पद्मासन घातले. समोर काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावताना तिचे हात थरथरत होते. तिने डोळे बंद केले आणि तिच्या एका खाजगी वहीत लिहून ठेवलेला तो यूट्यूबवरील मांत्रिकाचा उग्र आणि गूढ तांत्रिक मंत्र मोठ्या एकाग्रतेने ती जपू लागली. ती मंत्र म्हणत असतानाच बाहेर विजांचा कडकडाट आणखी तीव्र झाला. अचानक बाजूच्या हॉलमधील देव्हाऱ्यातून एक स्पष्ट आणि संथ आवाज आला. प्राजक्ताने क्षणभर डोळे उघडले. तिने पाहिले तर देव्हाऱ्यात आदल्या दिवशी कुलदेवीला वाहिलेले एक मोठे पांढरे फूल अचानक मूर्तीवरून खाली सटकले आणि थेट जमिनीवर येऊन पडले. हिंदू संस्कृतीत देवपूजेच्या वेळी किंवा संकट काळात देवापुढे फूल पडणे याला साक्षात ईश्वराचा होकार किंवा आशीर्वाद मानला जातो, ज्याला आपण ग्रामीण भाषेत देवाचा कौल लागणे असे म्हणतो.
प्राजक्ताचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. तिच्या साध्या भाबड्या मनाला वाटले की तिच्या कुटुंबावरील संकटाचे निवारण करण्यासाठी साक्षात जगदंबेने तिला हा शुभ कौल दिला आहे. तिने मनोमन देव्हाऱ्याला नमस्कार केला आणि ती अत्यंत निश्चिंत मनाने, अधिक तीव्रतेने आणि मोठ्या आवाजात तो तांत्रिक मंत्र जपू लागली. तिला हे ठाऊक नव्हते की देव्हाऱ्यातील ते फूल देवीच्या कृपेने नाही, तर त्या खोलीत पसरलेल्या अत्यंत नीच, अतृप्त आणि तामसिक दुष्ट शक्तीच्या एकाच उग्र गोठवून टाकणाऱ्या हुंकारामुळे जागेवरून हलून खाली पडले होते. ते पिशाच्य देव्हाऱ्याची आणि घराची पवित्रता नष्ट करण्यासाठीच तिथे आले होते. प्राजक्ताने ज्या क्षणी त्या फुलाला कौल समजून मंत्राचा वेग वाढवला, त्याच क्षणी त्या घरात खऱ्या विनाशाची नांदी झाली. अचानक प्राजक्ताच्या अंगावर काटा आला. तिला स्पष्ट भास झाला की त्या काळोखात तिच्या अगदी पाठीमागे केवळ 1 इंचाच्या अंतरावर कोणीतरी येऊन उभे राहिले आहे. ती सावली इतकी जवळ होती की त्या अदृश्य अस्तित्वाच्या थंडगार कुजलेल्या श्वासाचे सुस्कारे प्राजक्ताला तिच्या उघड्या मानेवर आणि पाठीवर स्पष्ट जाणवू लागले. प्राजक्ताचे संपूर्ण शरीर भीतीने लाकडासारखे कडक झाले. तिच्या मनात आले की तिने तातडीने मागे वळून पाहावे, पण यूट्यूबवरील त्या मांत्रिकाचा तो इशारा तिच्या डोक्यात कळाला. साधनेच्या वेळी मागे वळून पाहू नका, नाहीतर साधना भंग पावेल आणि देवी कोपेल. तिने स्वतःला समजावले की साक्षात मा धुमावती किंवा मा छिन्नमस्ता या भयानक परीक्षा घेत आहेत. देवी तिच्या पाठीशी उभी राहून तिचे धैर्य पाहत आहे. प्राजक्ताने भीतीने थरथरणारा आपला आवाज अधिकच मोठा केला आणि मंत्रांचा जप सुरूच ठेवला. पण तिच्या पाठीमागे उभी असलेली ती दुष्ट डाकीन तिच्या भाबड्या अंधश्रद्धेवर मनोमन हसत होती. तिने आपला एक बर्फासारखा थंड आणि काळाकुट्ट हात प्राजक्ताच्या उजव्या खांद्यावर ठेवला. तो स्पर्श इतका भयानक होता की प्राजक्ताच्या खांद्याची त्वचा जणू जळत्या कोळशाने होरपडल्यासारखी सुजून निघाली. तिने वेदनेने दात ओठ खाल्ले, पण तोंडातून अवाक्षरही काढले नाही. त्या रात्री ती कशी तरी तो अघोरी विधी आटपून शुद्ध हरपून तिथेच जमिनीवर कोसळली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्राजक्ताला जाग आली, तेव्हा तिचे संपूर्ण शरीर ठणकत होते. डोके प्रचंड दुखत होते आणि अंगात तापाची एक भयंकर लहर धावत होती. ती कशीबशी उठून उभी राहिली. तिचे पाय थरथर कापत होते. तिला फणफणून ताप आला होता. तिचा चेहरा तापाने लालभडक झाला होता आणि अंग जणू आगीसारखे जळत होते. खांद्यावरील तो जखमेचा भाग आता अधिकच काळकुट्ट पडला होता आणि तिथून एक विचित्र आग संपूर्ण शरीरात पसरत होती. प्राजक्ताच्या या अचानक बिघडलेल्या तब्येतीने रमेश अधिकच चिंतेत पडले. आधीच अर्णव आजारी होता, त्यात आता प्राजक्ताही तापाने फणफणली होती. रमेशने तिला विचारले, प्राजक्ता, काय झालं ग तुला अचानक? तुझा खांदा एवढा का सुजलाय? पण प्राजक्ताने तापाच्या भरातही काहीही सांगण्यास नकार दिला. तिच्या अंधश्रद्धेने ग्रासलेल्या भाबड्या मनाने पुन्हा एकदा स्वतःची क्रूर फसवणूक केली. तिला वाटत होते की हा ताप आणि शरीराची ही लाही लाही म्हणजे देवीच्या त्या अद्भुत ऊर्जेचा प्रभाव आहे, जो तिच्या पूर्वजन्माची पापे जाळून भस्म करत आहे. तिने मनाशी पक्का निश्चय केला की यूट्यूबरने सांगितल्याप्रमाणे आजची ही 3री रात्र तिच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची संपवून टाकेल. अखेर आषाढ गुप्त नवरात्रीची ती 3री काळ रात्र म्हणजेच 5 जुलै 2019ची मध्यरात्र उजाडली. गुप्त नवरात्रीचा हा 3रा दिवस आध्यात्मिक आणि तांत्रिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस आदिशक्तीचे 3रे आणि 4थे स्वरूप माता चंद्रघंटा आणि माता कुष्मांडा यांच्या पूजेसाठी समर्पित असतो. तंत्रसाधनेमध्ये या रात्रीला विशेष सिद्धी देणारी रात्र मानले जाते, कारण या दिवशी साधक आपले मन मणिपूर चक्रात स्थिर करून अलौकिक शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. प्राजक्ताच्या मनात याच तांत्रिक महत्त्वाचा आणि चमत्काराचा अघोरी विचार थैमान घालत होता. त्यातच भर म्हणून आजच दुपारी त्या यूट्यूब चॅनलवर त्या मांत्रिकाचा एक नवीन आणि अत्यंत विशेष व्हिडिओ अपलोड झाला होता. त्या व्हिडिओचे थंबनेल आधीपेक्षाही भयानक होते, ज्यावर रक्ताने माखलेला त्रिशूळ आणि जळता कापूर दाखवला होता. व्हिडिओ सुरू होताच तो मांत्रिक अत्यंत घाईघाईत आणि दबलेल्या आवाजात बोलत होता, जणू तो कोणती तरी गुप्त माहिती चोरून सांगत होता. तो मांत्रिक म्हणाला, भक्तांनो, हा व्हिडिओ अतिशय गुप्त आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट होण्याच्या आधीच यातील विधी लिहून घ्या आणि आज रात्रीच ही साधना करा, कारण अशा पराकोटीच्या अघोरी क्रिया इंटरनेटवर कोणीही उघडपणे सांगत नाहीत. तंत्रविद्येचे मोठे नियम तोडून मी हा तोडगा फक्त तुमच्यासाठी आणला आहे. यूट्यूब मॅनेजमेंट हा व्हिडिओ कधीही ब्लॉक करू शकते, त्यामुळे वेळ वाया घालवू नका. त्या व्हिडिओमध्ये त्याने आजच्या 3ऱ्या रात्रीसाठी अत्यंत विचित्र, धोकादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या क्रिया सांगितल्या होत्या. त्याने सांगितले होते, आज मध्यरात्री साधना करताना कापूर हातावर नाही, तर थेट स्वतःच्या जिभेवर ठेवून पेटवायचा आहे. त्या जळत्या कापराच्या ज्वाळा सहन करत तुम्हाला मंत्राचा 100 वेळा उच्चार करायचा आहे. जिभेतून रक्त आले किंवा ती भाजली तरी मंत्र थांबवायचा नाही.
ती वेदना म्हणजेच देवीला दिलेली तुमच्या रक्ताची आहुती असेल. याशिवाय स्मशानाच्या मातीमध्ये स्वतःच्या अनामिका बोटाचे थोडे रक्त मिसळायचे आहे, ज्यामुळे ती धुमावती देवी थेट तुमच्या समोर प्रकट होईल. प्राजक्ताने तो व्हिडिओ पाहिला. त्या मांत्रिकाचे हे शब्द ऐकून तिच्या भाबड्या मनाला वाटले की हा व्हिडिओ डिलीट होणार आहे, म्हणजे यात काहीतरी खरंच अद्भुत रहस्य लपलेले असणार. जर हा माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून ही विद्या सांगतोय, तर मी माझ्या कुटुंबासाठी एवढी वेदना नक्कीच सहन करू शकते. असा आत्मघातकी विचार तिच्या डोक्यात पक्का झाला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. डोंबिवलीच्या त्या जुन्या इमारतीमधील 3ऱ्या मजल्यावरील त्या खोलीत प्राजक्ता फणफणलेल्या तापातही जमिनीवर पद्मासन घालून बसली होती. पण मनात एक अघोरी जिद्द होती. तिने थरथरत्या हाताने एक कापराची वडी घेतली आणि त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे ती थेट आपल्या जिभेवर ठेवून काळी पेटीने पेटवून घेतली. तिच्या जिभेची आणि घशाची लाही होऊ लागली. तोंडात रक्ताची चव जाणवू लागली. पण डोळे बंद करून ती त्या मंत्राचा जप अतिशय वेगाने करू लागली. रात्रीचे ठीक 12:30 वाजले आणि खोलीतील हवेमध्ये अचानक एक विलक्षण गोठवून टाकणारा जडपणा आला. जळणारा तो दिवा अचानक काळा पडू लागला. जिभेवर जळणाऱ्या त्या कापराच्या अतीव वेदनेमुळे आणि तापामुळे प्राजक्ताच्या शरीराची उरली सुरली ताकदही पूर्णपणे संपली होती. गेल्या 2 दिवसांचे कडक उपवास, शरीरातील पाण्याची कमी आणि प्रचंड मानसिक ताणामुळे तिच्या रक्तातील साखरेची पातळी कमालीची खालावली. ती हळूहळू सुन्न बधीर होऊ लागली आणि हायपोग्लायसेमियाच्या अत्यंत गंभीर अवस्थेत पोहोचली. तिचे भान हरपले आणि त्या अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तिचे मन एका अत्यंत सुंदर सुखी स्वप्नात तरंगू लागले. त्या स्वप्नात प्राजक्ताला दिसले की तिचा मुलगा अर्णव आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्याचा तो ताप पार उतरलाय आणि तो गालातल्या गालात हसत धावत येऊन तिच्या कुशीत शिरला आहे. रमेशचा चेहराही आनंदाने खुलला होता. त्यांची नोकरी आता कायमची झाली होती आणि त्यांच्या डोक्यावरचे सावकाराचे ते कर्ज, पैशाची ती जीवघेणी चणचण एका क्षणात कायमची मिटली होती. घरामध्ये सात्विक पांढरा प्रकाश पसरला होता आणि सुख समृद्धीचे सुवर्ण क्षण परत आले होते. प्राजक्ताला स्वप्नात वाटत होते की तिने जिभेवर कापूर ठेवून जी अघोरी आहुती दिली त्याने देवी प्रसन्न झाली आहे आणि तिच्या संसाराचे सगळे दुःख संपले आहे. ती त्या खोट्या सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत असताना प्रत्यक्ष वास्तवात मात्र तिच्या घरात साक्षात मृत्यूचे तांडव घडत होते. तिच्या उजव्या बाजूला असलेल्या खिडकीच्या पारदर्शक काचेवर एक मंद लयबद्ध टकटक असा आवाज झाला. त्या आवाजाने प्राजक्ताचे ते सुखी स्वप्न काचेसारखे विखुरले. तिचे डोळे खाडकन उघडले. जिभेवरील कापूर विझला होता, पण तेथील त्वचा पूर्णपणे होरपळली होती आणि रक्तातील साखर कमी झाल्याने तिचे अख्खे शरीर थरथर कापत होते. अंगाला दरदरून घाम फुटला होता. भीतीची एक थंडगार लाट तिच्या पाठीच्या कण्यातून सरकन मेंदूपर्यंत गेली. प्राजक्ताने भीतीने तोंड वळवले आणि काचेच्या पलीकडे पाहिले. तिचा श्वास तिथेच गोठला. खिडकीच्या पलीकडे 3ऱ्या मजल्याच्या हवेत लटकत एक काळ्या चेहऱ्याची विचित्र स्त्री उभी होती, जिचे डोळे पूर्णपणे पांढरे आणि जळजळीत होते. ती स्त्री एकटक प्राजक्ताकडे बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एका मानुष हिंस्त्र हास्य पसरले होते. ती देवी नव्हती, तर एक अक्राळ विक्राळ अतृप्त आणि रक्तपिपासू पिशाच डाकीन होती. पण भीती, शरीराची जळजळ आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेल्या प्राजक्ताला अजूनही वाटत होते की ही साक्षात मा धुमावती हिचेच उग्र अलौकिक रूप आहे. यूट्यूबवरील त्या ढोंगी मांत्रिकाचे शब्द तिच्या डोक्यात गुंजले. घाबरून पळू नका, उलट खिडकी उघडून तिचे स्वागत करा. प्राजक्ताने आपले थरथरणारे हात पुढे केले आणि खिडकीची कडी हळूच वर केली. खिडकी उघडताच बाहेरचा गोठवून टाकणारा गार वारा आणि त्यासोबतच एक अत्यंत उग्र कुजलेल्या मांसाचा वास खोलीत पसरला. प्राजक्ताने हात जोडून डोळे बंद केले आणि मोठ्या कष्टाने भाजलेल्या जिभेने म्हणाली, या माते, माझ्या घरात तुमचे स्वागत आहे. ती वाक्य पूर्ण करते न करते तोच त्या दुष्ट शक्तीने आत येताच तिचे लांब काळेकुट्ट नखे असलेले दोन्ही हात प्राजक्ताच्या गळ्याभोवती आवळले. प्राजक्ताचे शरीर हवेतून 2 फूट वर उचलले गेले. तिचा श्वास कोंडला गेला आणि तिचे डोळे भीतीने विस्फारले. बाजूच्या खोलीतून रमेशचा आणि 7 वर्षांच्या अर्णवचा अत्यंत करुण आणि जीवघेणा किंचाळण्याचा आवाज आला. रमेश पलंगावर झोपेतच हवेत 5 फूट वर तरंगत होते. त्यांचे डोळे वर गेले. घरात बसवलेले विजेचे दिवे एका पाठोपाठ एक मोठ्या आवाजासह फुटू लागले आणि संपूर्ण घर एका अनाकलनीय गोठवून टाकणाऱ्या अंधारात बुडाले. प्राजक्ताला आता पूर्ण सत्य समजले होते की तिने भक्तीच्या नावाखाली स्वतःच्या हाताने साक्षात काळोखाला, डाकिनीला आणि तिच्या रूपातच मृत्यूला आपल्या घरात प्रवेश दिला होता. ती डाकीन प्राजक्ताच्या गळ्याभोवती आपले तीक्ष्ण काळेकुट्ट नखे असलेले दोन्ही हात आवळतच राहिली.
तिची पकड इतकी क्रूर आणि घट्ट होती की प्राजक्ताच्या गळ्यातील हाडे कडाडू लागली. तिचा श्वास पूर्णपणे कोंडला गेला, चेहरा काळा पडू लागला आणि डोळे खोबणीतून बाहेर आल्यासारखे विस्फारले. ती हवेत लटकत अत्यंत केविलवाणे अवस्थेत पाय झाडत होती, पण त्या अमानुष शक्तीसमोर तिचे काहीच चालत नव्हते. इकडे प्राजक्ताचा गळा आवळला जात असताना तिकडे बाजूच्या खोलीत रमेश आणि लहानग्या अर्णवचे हाल सुरू झाले होते. त्या दुष्ट शक्तीच्या प्रभावाने रमेश हवेत तरंगत होते. अदृश्य हातांनी त्यांचा गळा दाबला जात असल्यासारखा त्यांचा चेहरा निळा पडला होता आणि डोळे पूर्णपणे वर जाऊन पांढरे झाले होते. त्यांच्या तोंडातून रक्त बाहेर पडू लागले. वेदनेने विव्हळत रमेश केवळ आक्तिक नजरेने छताकडे पाहत होते. 7 वर्षाच्या अर्णवची अवस्था तर आणखीनच करून झाली होती. तो पलंगाच्या कोपऱ्यात एका कोळशासारखा काळा पडत चालला होता. एका अदृश्य अमानुष शक्तीने त्याचे छोटे हातपाय उलटे फिरवायला सुरुवात केली होती. त्याचे सांधे कडाकडा तुटल्यासारखे आवाज खोलीत घुमले. तो रडूही शकत नव्हता, पण त्याच्या तोंडातून कणण्याचा संथ वेदनादायी आवाज येत होता. मृत्यू अगदी तिच्या दारात उभा होता, पण एका आईचे मातृत्व आणि तिची वर्षानुवर्षांची खरी निष्पाप सात्विक भक्ती त्या क्षणी तिच्या अंतर्मनात एका प्रचंड ज्वालामुखीसारखी पेटून उठली. तिने मनोमन साक्षात माता दुर्गेच्या धावा करायला सुरुवात केली. आता तिच्याकडे त्या मांत्रिकाने सांगितलेले कोणतेही अघोरी तांत्रिक साहित्य उरले नव्हते. ना तिथे देवाचा पवित्र दिवा जळत होता, ना कोणती सुवासिक धूप लावलेली होती. तिचे शरीर तापाने फनफनलेले, हायपोग्लायसेमियामुळे बधीर झालेले होते. गळ्यावर डाकिनीच्या नखांचे ओरखडे उमटले होते आणि कपडे रक्ताने माखलेले होते. धार्मिक विधींनुसार ती अजिबात शुद्ध अवस्थेत नव्हती, पण मित्रांनो, विश्वाचे संचालन करणाऱ्या त्या सात्विक परमोच्च दैवी शक्तीला आणि आदिमाईला या अशा बाह्य स्वरूपाची, चकचकीत वस्तूंची किंवा शरीराच्या शुद्धतेची अजिबात गरज नसते. ती जगाची माता आहे. तिला फक्त भक्ताच्या अंतःकरणातील आर्त हाक, निष्पाप श्रद्धा आणि निस्वार्थीपणा हवा असतो. प्राजक्ताने बाह्य तोडगे बाजूला सारले आणि तिच्या आत्म्यातून साक्षात जगदंबेला साद घातली. आई, धाव ग आई, वाचव. तिच्या मनाच्या आतून निघालेली ती आर्त हाक थेट ब्रह्मांड भेदून त्या परमोच्च शक्तीपर्यंत पोहोचली. ती भक्ती इतकी निखळ होती की कोणत्याही भौतिक विधीशिवाय खोलीतील संपूर्ण वातावरण एका क्षणात बदलू लागले. प्राजक्ताने आपल्या बधीर झालेल्या शरीरात साक्षात वाघिणीसारखी ताकद अनुभवली. त्या क्षणी तिच्या शरीरात आणि आत्म्यात एक असा बदल घडू लागला जो या पृथ्वीवरील मानवी कल्पनेच्या पलीकडचा होता. तिच्या पाठीच्या कण्यातून एक प्रचंड उष्ण आणि वीज कोसळल्यासारखा दैवी ऊर्जेचा प्रवाह वर सरकला. हायपोग्लायसेमियामुळे थंड पडलेले तिचे शरीर अचानक सूर्यप्रकाशासारखे तळपू लागले. प्राजक्ताला स्पष्ट जाणवले की आता ती केवळ एक हतबल गृहिणी किंवा अबला स्त्री उरली नव्हती. तिच्या आत साक्षात आई भवानी, आदिमाया दुर्गा आणि महाकाली, ज्या वेगवेगळ्या नसून एकाच परमशक्तीची उग्र स्वरूपे आहेत, त्या साऱ्या एकाकार होऊन एका अंशाच्या रूपाने तिच्यात उतरल्या होत्या. तिच्या डोळ्यातील अश्रू सुकले आणि तिथून क्रोधाच्या जळत्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. साक्षात विश्वाची माता एका आईच्या रक्षणासाठी तिच्या शरीराचा माध्यम म्हणून वापर करत होती. त्या दैवी अंशाच्या स्पर्शाने प्राजक्ताचा कंठ गर्जनेसारखा कडाडला. तिने आपल्या गळ्याभोवती आवळलेल्या त्या डाकिनीचे दोन्ही रक्ताळलेले हात एकाच हिसक्यात खांद्यापासून उखडून बाजूला फेकले. तिची ही अमानुष ताकद पाहून ती दुष्ट डाकिनी ही भीतीने 2 पावले मागे सरकली. समोर पडलेली ती स्मशानाची माती आणि काळे तीळ प्राजक्ताने आपल्या मुठीत गच्च धरले. आता तिला कोणत्याही बाह्य प्रकाशाची गरज नव्हती, कारण तिच्या स्वतःच्या शरीरातूनच एक प्रखर सोनेरी आणि रौद्र लाल रंगाचा प्रकाश बाहेर पडत होता. या परमोच्च दैवी क्षणी प्राजक्ताची स्वतःची मानवी चेतना एका बाजूला सरकली होती. ती जणू तिच्या शरीराच्या आत एका शांत बघ्याच्या भूमिकेत उभी होती. तिचे मन जागे होते, पण तिच्या शरीराची सूत्रे आता साक्षात आदिशक्तीने आपल्या हाती घेतली होती.
प्राजक्ताच्या स्वतःच्या हातापायांवर ताबा नव्हता. तिचे शरीर एका अथांग अनंत वैश्विक शक्तीच्या तालावर चालत होते. 9 रात्रींमध्ये वेगवेगळ्या रूपात प्रकट होणाऱ्या साऱ्या देवी, मा शैलपुत्रीचे अढळ धैर्य, मा ब्रह्मचारिणीचे तप, मा चंद्रघंटाचा भयानक नाद आणि मा कुष्मांडाचे अद्भुत ब्रह्मांडीय तेज या क्षणी प्राजक्ताच्या रोमारोमातून प्रकट होत होते. तिच्या पाठीमागून अष्टभुजांचे दैवी भास हवेत चमकू लागले. तिच्या शरीराचा ताबा घेतलेल्या त्या परमोच्च शक्तीने डाकिनीकडे पाहिले. प्राजक्ताचे डोळे पूर्णपणे उघडले, पण त्या डोळ्यात आता प्राजक्ता नव्हती. तिथे साक्षात मा कालरात्री आणि मा महाकालीचा अथांग काळ जळून भस्म करणारा क्रोधाग्नी धगधगत होता. तिने आपले तोंड उघडले आणि तिच्या कंठातून प्राजक्ताचा नाजूक आवाज नाही तर कोट्यवधी विजा एकाच वेळी कडकडाव्यात ब्रह्मांड हादरवून टाकणारा सिंहगर्जनायुक्त दैवी आवाज बाहेर पडला. मूर्ख तामसिक पिशाच्चा, एका आईच्या सात्विक भक्तीचा छळ करण्याची तुझी एवढी हिंमत? ज्या गुप्त नवरात्रीच्या 9 पवित्र रात्री माझ्या दशमहाविद्या स्वरूपांच्या पूजेसाठी आहेत, तिथे तू एका ढोंगी मांत्रिकाच्या पाशात अडकून माझ्या लेकरांचा बळी घ्यायला आलीस. मीच दुर्गा, मीच भवानी, मीच चामुंडा. तिच्या त्या महाभीषण गर्जनेने खोलीच्या भिंती थरथरू लागल्या. खिडक्यांच्या उरलेल्या काचा कडाडून फुटल्या आणि संपूर्ण डोंबिवलीच्या आकाशात विजांचा एक महातांडव सुरू झाला. प्राजक्ताच्या मानवी शरीराच्या मागे आता शेकडो सूर्य एकाच वेळी उगावेत असा दैवी प्रकाशाचा महाविस्फोट झाला. अष्टभुजांचे रूप हवेत स्पष्ट दिसू लागले. साक्षात जगदंबा प्राजक्ताच्या मुखातून स्वतःची अनंत आणि अनादी महती सांगत कडाडली. तिचा आवाज त्रिभुवनात घुमणारा महानाद बनला होता. देवी बोलू लागली. जेव्हा या सृष्टीची निर्मितीही झाली नव्हती, जेव्हा चराचरात केवळ अथांग अंधकार आणि शून्य होते, तेव्हा माझ्या एकाच संकल्पनेतून, माझ्या कुशीतून या ब्रह्मांडाचा जन्म झाला. मीच आदिशक्ती. सृष्टीच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी मी युगायुगात रूपे घेतली. जेव्हा महिषासुराने देवांना पराभूत केले, तेव्हा माझ्याच हुंकारातून 18 हातांची महालक्ष्मी प्रकट झाली आणि मी त्याचा गर्व मातीत मिळवला. जेव्हा चंडमुंड आणि रक्तबीजाच्या रक्ताने धरती अपवित्र झाली, तेव्हा माझ्याच कपाळातून साक्षात महाकाली प्रकटली, जिने नरमुंड माळा परिधान करून असुरांचे रक्तप्राशन केले. खोलीत जणू काळ थांबला होता. प्राजक्ताची चेतनातून हे सर्व विस्मयाने आणि असीम भक्तीने पाहत होती. तिचे शरीर आता पूर्णपणे एका दिव्य तेजोवलयाने वेढले गेले होते. शुंभ निशुंभ, मधु, कैटभ, दुर्गमासूर अशा हजारो दैत्यांचा आणि त्यांच्या कोट्यवधी असुरी सैन्याचा संहार मी याच हातांनी केला आहे. मी विश्वाचे रक्षण करणारी माता आहे, तर दुष्टांसाठी साक्षात महाकाळ आहे. तू तर स्मशानातील एक क्षुल्लक अतृप्त पिशाच आहेस. एका ढोंगी लोभी मांत्रिकाच्या चुकीच्या 2 शब्दांनी बांधली जाऊन तू माझ्या निष्पाप भक्ताच्या घरात मृत्यूचे तांडव करायची हिंमत केलीस. तुझा हा गुन्हा अक्षम्य आहे. प्राजक्ताच्या मुखातून निघणारा तो अथांग त्रैलोक्य हादरवणारा दैवी आवाज त्या डाकिनीच्या काळजाचा थरकाप उडवत होता. ती दुष्ट शक्ती साक्षात जगज्जननीला समोर पाहून हवेत मागे मागे सरकू लागली. पण विश्वाची माता, ती आदी माया भवानी तिथेच थांबली नाही. तिने प्राजक्ताच्या रोमारोमातून आपले अद्भुत जळजळीत परम सात्विक तेज प्रकट करत पुढे सांगायला सुरुवात केली. तू समजलीस काय की माझे भक्त या चराचरात एकटे आहेत? जेव्हा जेव्हा माझ्या खऱ्या सात्विक आणि निस्वार्थी भक्तावर संकट आले आहे, तेव्हा तेव्हा मी माझे परमधाम सोडून सर्व नियम बाजूला सारून त्यांच्या रक्षणासाठी धावून आले आहे. याचा इतिहास साक्षी आहे. जेव्हा छत्रपती शिवरायांवर अफजल खानाने कपटी डाव खेळला, तेव्हा मीच भवानी बनून त्यांच्या मनगटात आणि तलवारीमध्ये येऊन त्यांना शक्ती दिली होती आणि त्या अधर्म्याचा कोथळा बाहेर काढला. जेव्हा मावळे जय भवानी बोलून शत्रूवर तुटून पळायचे, तेव्हा मीच त्या रणांगणावर तांडव केला. जेव्हा निसीम भक्त गोरा कुंभार भक्तीच्या अथांग डोहात बुडाला, तेव्हा त्याच्या लहानग्या बाळाचे रक्षण करण्यासाठी मी स्वतः धावून आले. मी केवळ मूर्ती नाही, मी माझ्या भक्तांच्या श्वासाश्वासात वाहणारी जिवंत ऊर्जा आहे. देवी आईने आपला उजवा हात वर उचलला. तसे आई महागौरीचे त्रिशूळ प्रकाशाच्या रूपात तिच्या हातात प्रकट झाले. त्या त्रिशूळाने तिने डाकिनीच्या छातीचा वेध घेतला. खऱ्या परमोच्च सात्विक शक्तीचा तो प्रहार होताच त्या पिशाच्याच्या शरीराला साक्षात महाकालीच्या रुद्राग्नीने वेढले. ती डाकिना मानुषपणे किंकाळत हवेतच जळून भस्म झाली आणि तिची केवळ काळी राख जमिनीवर पडली. महिषासुरमर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते.
त्याच क्षणी शेकडो मैल दूर राजस्थानमधील एका आलिशान फ्लॅटमध्ये बसून आपल्या चॅनलचे व्ह्यूज मोजणाऱ्या त्या ढोंगी यूट्यूबर मांत्रिकाच्या छातीत अचानक असह्य कळा आल्या. त्याच्या हातातील महागडा आयफोन सुटून जमिनीवर पडला. त्याच्या खोलीत लावलेले ते ढोंगी तांत्रिक फोटो, मोठे रुद्राक्ष आणि कृत्रिम कवटे आपोआप हादरू लागल्या. एसी सुरू असूनही मांत्रिकाच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. अचानक त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला एक प्रचंड असह्य कळ आली. जणू कोणीतरी त्याचे हृदय एका हाताने गच्च आवळले होते. त्याचा श्वास पूर्णपणे कोंडला गेला. चेहरा भीतीने पांढरा पडला आणि तो गळा धरून त्या खोलीच्या आलिशान कार्पेटवर कोसळला. त्या परमोच्च सात्विक भूमिकेचा, तिच्या त्या तीव्र आवाजाचा डिजिटल लहरींमधून काहीतरी असा अनाकलनीय परिणाम झाला होता की या ढोंगी मांत्रिकाची मानसिक ताकद एका क्षणात कोलमडली. त्याने आयुष्यभर भक्तीच्या नावाखाली लोकांना जे मानसिक धोके दिले होते, त्या पापांची भयंकर भीती या अंतिम क्षणी त्याच्या स्वतःच्या मनावर उलटली. सायन्स आणि निसर्गाचा हा एक असा अदृश्य नियम असतो जिथे वाईट कर्माची भीतीच माणसाचा काळ बनते. त्याला हृदयविकाराचा तीव्र आणि जीवघेणा झटका आला होता. इकडे डोंबिवलीच्या त्या जुन्या खोलीत प्राजक्ताच्या कुटुंबावरील तो जड मानसिक ताण एका क्षणात हलका झाला. प्राजक्ताच्या मनातील ती मानवी चेतना जेव्हा हळूहळू परत येत होती, तेव्हा तिला तिच्या अंतर्मनात साक्षात जगदंबेच्या एका अत्यंत शांत, सौम्य आणि वात्सल्यपूर्ण रूपाचे दर्शन झाले. ते दर्शन डोळ्यांनी घडणारे नव्हते, तर तिच्या शुद्ध आत्म्याला जाणवणारी ती एक अद्भुत अनुभूती होती. देवीच्या त्या अलौकिक तेजाने प्राजक्ताच्या मनातील भीती पूर्णपणे पुसून टाकली. त्या शांत अवस्थेत साक्षात आदिमाया तिच्या अंतर्मनातून प्राजक्ताशी संवाद साधू लागली. देवी अत्यंत प्रेमाने म्हणाली, प्राजक्ता, मला प्राप्त करण्यासाठी, माझे प्रेम मिळवण्यासाठी तुला स्वतःच्या शरीराला आणि कुटुंबाला अशा धोक्यात टाकण्याची एवढी अघोरी आणि कठीण साधना करण्याची अजिबात गरज नाही. मी विश्वाची माता आहे. मला फक्त माझ्या भक्तांच्या मनातील निखळ भाव आणि निस्वार्थी श्रद्धा हवी असते. काही विशिष्ट तांत्रिक क्रिया आणि साधना या सर्वसामान्य गृहस्थ व्यक्तींनी कधीच करू नयेत. ज्याप्रमाणे 10वीची बोर्डाची परीक्षा फक्त तेच विद्यार्थी देऊ शकतात ज्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे आणि ज्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र आहे. कोणताही रस्त्यावरून जाणारा सामान्य माणूस थेट परीक्षा केंद्रात बसून ती परीक्षा देऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गुप्त नवरात्रीतील दशमहाविद्यांची ती तंत्र साधना ही केवळ एका सिद्ध आणि योग्य गुरुच्या छत्रछायेखाली विशिष्ट दीक्षा घेतलेले साधकच करू शकतात. अशा कठीण विधींसाठी आध्यात्मिक ओळखपत्र आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. गुप्त नवरात्रीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. वर्षभरात येणाऱ्या 4 नवरात्रींपैकी माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्री या गुप्त ठेवल्या जातात. प्राचीन काळापासून ऋषीमुनी, तांत्रिक आणि संन्यासी एकांतात, जंगलात किंवा गुहांमध्ये जाऊन ही साधना अतिशय गुप्त प्रकारे करत असतात. ही साधना सर्वसामान्य संसारिक किंवा गृहस्थ लोकांसाठी कधीच नव्हती. पण आजच्या आधुनिक युगात यूट्यूब आणि सोशल मीडियासारख्या माध्यमांवर केवळ व्ह्यूज आणि पैशांच्या हव्यासापोटी हे अत्यंत गोपनीय तांत्रिक साहित्य, मंत्र आणि विधी उघड्यावर उपलब्ध केले गेले आहेत. चुकीच्या माहितीच्या आधारे लोक चमत्काराच्या मोहात पडून स्वतःचा विनाश ओढून घेतात. संसारी माणसाने नेहमी सात्विक पूजा, नामस्मरण आणि निस्वार्थ कर्म करावे, यातच त्याचे कल्याण असते. देवीचा हा अमूल्य उपदेश ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मनोमन देवीच्या चरणी मस्तक टेकवून तिची क्षमा मागितली. क्षणार्धात ती दैवी प्रचिती ओसरली. प्राजक्ताने डोळे उघडले तेव्हा खिडकीतून आषाढ महिन्याची सकाळची पहिली कोवळी किरणे थेट देवघरावर पडत होती. पलंगावर रमेश आणि अर्णव अगदी सुखरूपपणे शांत झोपले होते. प्राजक्ताच्या कपाळावरील तो काळा डाग आणि जिभेची जखम पूर्णपणे नाहीशी झाली होती. तिच्या मनात आता भीती नव्हती, तर एक अढळ, सरळ आणि सात्विक भक्तीचा प्रकाश जळत होता. डिजिटल पडद्यावरील ढोंगी चमत्कारांपेक्षा तिच्या घरातील देवघराची ती साधी शांतता कितीतरी पटीने मोठी आहे हे तिला आता पूर्णपणे उमजले होते. पुढील काही दिवसातच तिच्या आयुष्यात एक विलक्षण चमत्कार घडला. त्या चमत्कारात कोणताही तांत्रिक तोडगा नव्हता, तर ती प्राजक्ताची अढळ सात्विक भक्ती आणि रमेशचे प्रामाणिक कष्ट होते. ज्या कंपनीतून रमेशला काढले होते तिथल्या व्यवस्थापनाला रमेशच्या जुन्या कामाची किंमत समजली. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे कंपनीने केवळ त्यांना नोकरीच दिली नाही, तर रमेशला एका मोठ्या पदावर प्रमोशन दिले. रमेश यांचा पगार वाढल्यामुळे आणि घरामध्ये पैशांचा ओघ सुरू झाल्यामुळे प्राजक्ताने सर्वात आधी त्या क्रूर सावकाराचे सर्व कर्ज व्याजासकट सव्याज परत केले. अर्णवचा तो फणफणणारा तापही योग्य डॉक्टरांच्या औषधोपचाराने आणि प्राजक्ताच्या मायेच्या सावलीत पूर्णपणे निघून गेला. तिची ती जीवघेणी गरिबी आणि आर्थिक चणचण आता कायमची मिटली होती. घरात पुन्हा एकदा सुख, समृद्धी आणि हास्य परत आले होते. मित्रांनो,
आजच्या या सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या युगात हजारो व्हिडिओ दिशाभूल करणारे असतात. केवळ आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि झटपट पैसा कमवण्यासाठी अनेक लोक भडक चकचकीत थंबनेल्स वापरून अत्यंत अघोरी आणि धोकादायक विधी लोकांसमोर मांडतात. अशा कोणत्याही व्हिडिओवर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी तो व्हिडिओ नीट पारखून घ्यावा. कोणत्याही कठीण तांत्रिक साधना किंवा तोडगे स्वतःहून घरी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, कारण योग्य शास्त्रोक्त ज्ञानाशिवाय आणि सिद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या अघोरी क्रिया तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला विनाशाच्या खाईत ढकलू शकतात. देवाला प्राप्त करण्याचा मार्ग नेहमी सात्विक, निस्वार्थी आणि सरळ असावा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल, यातून काही शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा अशाच एका भयानक कथेत. धन्यवाद. अघोरी